नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दशमहाविद्या आणि त्यांचे महत्त्व. आपल्या हिंदू धर्मामधील, विशेषतः तंत्रशास्त्रामधील आदिमाया आदिशक्तीची 10 ही सर्वोच्च अशी उग्र स्वरूपं आहेत आणि ज्यांचा संबंध आहे गुप्त नवरात्रीशी. वर्षामधनं 2 गुप्त नवरात्री असतात. आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून हे नवरात्र सुरू होतात आणि माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून दुसरी गुप्त नवरात्री असते आणि बाकी आपले शारदीय नवरात्र असतात ते अश्विन महिन्यामध्ये आणि चैत्र नवरात्री जी चैत्र महिन्यामध्ये असतात. ह्या 2 ज्या दशमहाविद्यांच्या नवरात्री आहेत त्यांना गुप्त नवरात्री, त्यांचे जे पूजन करण्यात येते ते गुप्तपणे करण्यात येते म्हणून त्यांना गुप्त नवरात्री असे संबोधण्यात आलेले आहे. आदिमाया आदिशक्तीची ही जी रूपं आहेत ती विश्वाच्या निर्मितीसाठी, स्थिती आणि संहाराचे प्रतिनिधित्व करतात. आणि ह्या आदिमाया आदिशक्तींची ही स्वरूपे आणि त्यांचे जे पूजन आपण करतो त्याचा संबंध आहे रेकीमध्ये आणि सप्तचक्रांशी. तर कशा प्रकारे साधना केल्यामुळे आपल्या शरीरामधल्या विविध चक्रांना कशा प्रकारचे रेकी मिळू शकते, ऊर्जा मिळू शकते, आंतरिक शक्ती वाढण्यासाठी कशी मदत होते ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर ह्या दशमहाविद्या म्हणजे ही देवीची विविध स्वरूपे कशी तयार झाली त्याच्या मागची पौराणिक कथा काय आहे ती आपण जाणून घेऊया. साक्षात देवी पार्वती म्हणजे सतीने आपल्या वडिलांच्या म्हणजे दक्ष राजा यांच्या घरी जेव्हा त्यांचा अपमान झाला होता तो सहन न झाल्यामुळे स्वतःला देवी पार्वतींनी अग्नीमध्ये झोकून दिले. तेव्हा भगवान शिवाला त्यांचा क्रोध झाला आणि त्यांना रोखण्यासाठी सतीने ही 10 रूपे धारण केली आणि ह्या देवीची उपासना केल्याने जो कोणी उपासना करतो त्या भक्ताला धैर्य, ज्ञान, मुक्ती आणि सिद्धी प्राप्त होतात असे मानले जाते. कशा प्रकारे ही साधना करायची आहे ते आपण जाणून घेऊया. पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला ज्या देवीची दशमहाविद्यांमधील किंवा गुप्त नवरात्रीमधील पहिल्या देवीच्या स्वरूपाची जी उपासना केली जाते ती आहे मा महाकाली. बघा तिचं स्वरूप असं आहे की काळ्या वर्णाची ती आहे, चतुर्हस्त आहे, गळ्यात मुंडमाला आहे, शिवावरती उभी आहे. याच्या मागची कथा अशी सांगण्यात येते की रक्तबीज, शुंभ, निशुंभ यासारख्या असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण करणारे हे शक्तीचे स्वरूप आहे. काली मातेचा जो लघुमंत्र तो असा आहे, ओम क्रीम कालिकाय नमः. ह्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. आता यांचा ह्या कालीमातेच्या देवीच्या उपासनेचा संबंध आहे शरीरातलं पहिलं महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र. ह्या चक्रावर जेव्हा तुम्ही ह्या शक्तीची उपासना करता तर त्यावेळेस जर भक्ताला भीती, असुरक्षितता, नकारात्मकता यांचा जर त्रास होत असेल तो त्रास कमी होण्यासाठी ह्या देवीची उपासना फलदायी ठरते. उपासना तुम्ही अजून करण्यासाठी ह्या देवीला लाल किंवा निळे रंगाचे फूल तुम्ही अर्पण करायचे आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. त्याचबरोबर रेकीची साधना करायची आहे म्हणजे मूलाधार चक्रावर रेकीची साधना करायची आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र शरीरातले पृथ्वी तत्व सक्षम होण्यासाठी, आपले निर्णय सक्षम होण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या चक्राचा संबंध आहे. बघा याची अधिदेवता गणपती बाप्पा.
पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पांचे पण आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. गणपती बाप्पांचे स्मरण करून मूलाधार चक्राला रेकी द्यायची आहे बीजमंत्रांसहित. लाल रंगाचा प्रकाश या चक्रावर बघायचा आहे. देवी काली मातेचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करून मग या चक्राला रेकी द्यायची आहे. बीजमंत्र लम वम शम शम सम ही बीजमंत्र म्हणून तुम्ही रेकी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो काही या देवीचा मंत्र आहे त्याचं जप करू शकता. त्याद्वारे भक्ताचे निर्णय सक्षम व्हायला लागतात. नकारात्मक गोष्टींचा जर त्रास होत असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी मदत होते. पुढची जी देवी आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या आदिमाया आदिशक्तीचे दशमहाविद्यामधील पुढचे जे स्वरूप आहे ते मा तारा देवी आहे. हिचं स्वरूप असं सांगण्यात येते की ही निळ्या वर्णाची आहे, करुणामयी आहे आणि रक्षण करणारी आहे. याच्या मागची कथा अशी सांगण्यात येते की समुद्र मंथनानंतर शिवदेवांना जेव्हा त्यांनी हलाहल विष ग्रहण केले होते त्याचा प्रभाव शांत करण्यासाठी तारामातेने त्यांना संरक्षण दिले. आणि ह्या तारामातेचा मंत्र जो आहे तो आहे ओम ह्रीम स्त्रीम होम फट. आणि अजून उपासना तुम्हाला करायची असेल तर निळ्या रंगाचे फूल ह्या देवीला अर्पण करायचे आहे. आणि ह्या देवीचा संबंध आहे तो विशुद्ध चक्राशी. विशुद्ध चक्र जे आहे आपल्या कंठाच्या मध्यस्थानी, ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी. स्पष्टपणे आपला संवाद, आत्मविश्वास, अभिव्यक्ती, आपल्या स्वतःला व्यक्त करण्यासाठी हे विशुद्ध चक्र. आणि त्या विशुद्ध चक्राला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जर आपला आत्मविश्वास कुठे कमी असेल, बोलण्यामध्ये स्पष्टता नसेल, तर त्यासाठी मा तारा देवींचे उपासना केली जाते. विशुद्ध चक्राचे जे बीजमंत्र आहे म्हणजे बघा, तुम्ही ह्या देवींचं स्मरण तर करायचंच आहे, पण रेकी तुम्ही विशुद्ध चक्राला घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी. त्यामध्ये तुम्ही हमचं जास्तीत जास्त उच्चारण करायचं आहे. आणि जी बाकी बीजमंत्र आहेत ती अनुक्रमे अशी आहेत अम आम ईम ईम ओम ओम र्लूम र्लूम रूम रूम एम ऐं ओम औम अम आहा. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे होण्यासाठी तारादेवींची उपासना खूप फलदायी ठरते. आणि विशुद्ध चक्रावर सगळ्यांनी ध्यान करायचं आहे. गुप्त नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी आदिमाया आदिशक्तीचे तिसरे स्वरूप म्हणजे मा त्रिपुरा सुंदरी षोडशी माता. हिचे स्वरूप असे आहे की हे 16 वर्षाची तेजस्वी कन्येचे रूप आहे. एक सुंदर अशी तेजस्वी कन्या. याच्या मागची कथा अशी सांगण्यात येते की ती श्रीविद्येची अधिष्ठात्री, सौंदर्य आणि परमचैतन्याचे प्रतीक आहे. तिचा लघुमंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम त्रिपुरसुंदरेय नमः. अतिशय सुंदर असे स्वरूप असलेले आदिमाया आदिशक्तीचे स्वरूप. आणि ह्या देवीचा संबंध आहे आपल्या शरीरामधले चक्र म्हणजे आज्ञाचक्र, सहस्त्रहार चक्र. ह्या देवीची उपासना करण्यासाठी पांढरी किंवा गुलाबी रंगाची फुले
जी तिला अतिशय प्रिय आहे ती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर दीप आणि धूप दाखवायचा आहे. ध्यान करायचं आहे आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार चक्र बीजमंत्र म्हणून. आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार चक्र आपण म्हणू शकतो की जेव्हा नकारात्मक ऊर्जांचा आपल्याला त्रास होत असतो जास्त, तर त्यावेळेस ह्या देवीची उपासना खूप फलदायी ठरते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार चक्र यांचे बीजमंत्र म्हणून रेकीची साधना करायची आहे. अनुक्रमे असे बीजमंत्र आहेत. ओम हम क्षम सोहम श्रीं पुढचे देवीचे स्वरूप आहे म्हणजे चौथ्या दिवशी गुप्त नवरात्रीमध्ये आपण जी उपासना करतो ती मा भुवनेश्वरी देवी, जिचे स्वरूप असे सांगण्यात येते की संपूर्ण विश्वाची माता. याच्या मागची कथा अशी आहे की जिच्यामुळे पूर्ण विश्वाची निर्मिती झाली आणि त्यांचे पालन आणि करुणेचे तत्व या देवीमध्ये आहे. अशी ही भुवनेश्वरी देवी. हिचा लघुमंत्र असा आहे, ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. आणि ह्या देवीचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या अनाहत चक्राशी. उपासना करण्यासाठी त्या दिवशी ह्या देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. पूर्ण कृतज्ञता ह्या देवीविषयी आणि अनाहत चक्रावर रेकी घ्यायची आहे. अनाहत चक्र जे वायू तत्वाशी संबंधित आहे. जेव्हा आपण ह्या देवीची उपासना करतो आपले वायू तत्व तर सक्षम होण्यासाठी मदत होतेच, पण त्याचबरोबर जर प्रेम, करुणा, वात्सल्य, विविध भावनांशी संबंधित असलेले आपले अनाहत चक्र यामध्ये जर आपल्याला काही अडथळे येत असतील तर ते अडथळे निघून जाण्यासाठी मदत होते. तर या दिवशी रेकीची साधना करायची ती अनाहत चक्रावर बीजमंत्र म्हणून. ते बीजमंत्र अनुक्रमे असे आहेत. यम कम खम चम छम जम झम त्रम टम ठम. खूप आभार मानायचे त्या देवींचे. गुप्त नवरात्रीच्या 5व्या दिवशी ज्या देवीची उपासना केली जाते ती आहे मा छिन्नमस्ता देवी. नावाप्रमाणेच या देवीचे स्वरूप खूप उग्र आहे. स्वतःचे मस्तक हातात धारण केलेले हे देवीचे स्वरूप आहे. अहंकाराचा त्याग आणि आत्मपरिवर्तन याच्यासाठी हे छिन्नमस्ता असे स्वरूप आहे. भक्ताचा अहंकार नष्ट होण्यासाठी, आत्मपरिवर्तन होण्यासाठी या देवीची उपासना फलदायी आहे. हिचा लघुमंत्र असा आहे, ओम ह्रीं छिन्नमस्ताय नमः. आणि चक्र आहे मणिपूर चक्र, जे अग्नितत्वाशी संबंधित आहे, उग्रतेशी संबंधित आहे. उग्र असे स्वरूप असलेली छिन्नमस्ता देवी आणि ज्याचा संबंध आहे उग्रतत्वाशी, अग्नितत्वाशी. ह्या देवीची उपासना करण्यासाठी अग्नितत्व स्वरूपामधील दीप तुम्ही लावायचा आहे.
आणि संकल्प करायचा आहे की माझा अहंकार पूर्णपणे नष्ट होत आहे असा संकल्प करून मग तुम्ही या देवीची उपासना करायची आहे. मणिपूर चक्रावर ध्यान करायचं आहे. मणिपूर चक्राचे जे बीजमंत्र आहेत ते असे आहेत: रम डम ढम नम तम थम नम पम फम. खूप आभार मानायचे या देवींचे. गुप्त नवरात्रीच्या 6व्या दिवशी मा त्रिपुर भैरवी यांची उपासना केल्या जाते, ज्यांचे स्वरूप असे आहे की त्या खूप तेजस्विनी आहेत, तपस्विनी देवी आहे. साधकाला धैर्य आणि तपाची शक्ती देणारी ही देवी आहे. हिचा लघुमंत्र असा आहे की ओम ह्रीं भैरवे नमः. आणि ह्या देवीचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी, जे आहे जलतत्वाशी संबंधित. आणि ह्या चक्राची उपासना करायची असेल तर ह्या देवीला लाल फुले अत्यंत प्रिय आहे. लाल फुले अर्पण करायची आहे. आपली जी काही मंत्र आहेत ते 108 वेळा मंत्र जप साधना करा. रेखीचं ध्यान करायचं आहे स्वाधिष्ठान चक्रावर. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र नद्यांचे आभार मानून मग या चक्राची रेखी साधना करायची आहे बीजमंत्रांवर. वम बम भम मम लं रं यम. खूप आभार मानायचे त्रिपुर भैरवी देवींचे. गुप्त नवरात्रीच्या 7व्या दिवशी मा धुमावती देवींची पूजा केली जाते. यांचे स्वरूप हे वैराग्याचे प्रतीक आहे. जीवनातील कठीण अनुभवातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी या देवीची उपासना केल्या जाते. या देवीचा मंत्र असा आहे: ओम धूम धुमावते स्वाहा. आणि ह्या देवीचा संबंध आहे सहस्त्रार चक्राशी, म्हणजे आपल्या क्राउन चक्राशी. आणि ह्या देवीची उपासना करण्यासाठी शांतपणे ध्यान करायचे, मौन पाळायचं आहे. मौन ह्या देवीला अतिशय प्रिय आहे, म्हणून या दिवशी जास्तीत जास्त मौन व्रत करायचे आहे आणि कृतज्ञता बाळगायची आहे ह्या देवीविषयी. आणि 108 वेळा आपला मंत्र जप करायचा आहे. आणि ह्या देवीचा संबंध आहे सहस्त्रार चक्राशी. सहस्त्रहार चक्र जिथे आपण फक्त कल्पनेमधून ओम बघतो पण त्याचं उच्चारण करायचं नाही आहे. अशा प्रकारे मौन व्रतामध्ये राहून अंतर्मनामध्ये सारखं तुम्ही ओमचा जप करू शकता, या देवीचा जप करू शकता. अशा प्रकारे ह्या देवीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होते. गुप्त नवरात्रीमध्ये 8व्या दिवशी देवी बगलामुखी यांची साधना करण्यात येते. यांचे स्वरूप असे आहे की पिवळ्या वस्त्रामध्ये ही देवी अशी अतिशय सुंदर अशी आहे. पिवळेच वस्त्र, पिवळी फुलं ह्या देवीला या दिवशी अर्पण करतात. नकारात्मक शक्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जर शत्रूंचा काही त्रास आपल्याला होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. अंतर्मनातील अस्थिरता शांत करण्यासाठी पण ह्या देवीची उपासना फलदायी ठरते. या देवीचा लघुमंत्र असा आहे की ओम ह्रीं बगलामुखे नमः. आणि ह्या देवीचा संबंध आहे परत विशुद्ध चक्राशी.
आकाश तत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात. उपासना करण्यासाठी पिवळ्या रंगाचे फुले या देवीला अर्पण करायचे आहे आणि हळदीचा कणकेचा दिवा करून तुम्ही लावू शकता ह्या देवीसाठी. आणि विशुद्ध चक्रावर रेकी घ्यायची आहे बीजमंत्रांसहित. ते बीजमंत्र अनुक्रमे असे आहेत: हम अम आम ईम ईम ओम ओम ह्लूम ह्लूम रूम रूम एम ऐं ओम औम अम आहा. खूप आभार मानायचे बगलामुखी देवींचे. गुप्त नवरात्रीच्या 9व्या दिवशी मातंगी देवींची उपासना करण्यात येते. या देवींचे स्वरूप असे आहे की या देवींनी हातामध्ये वीणा धारण केलेली आहे. ज्ञानाची देवता आहे. अर्थ असा सांगण्यात येतो की वाणी, संगीत, कला आणि ज्ञान याची प्राप्ती होण्यासाठी मातंगी देवीची उपासना खूप फलदायी ठरते. संगीत क्षेत्रामध्ये, कलेमध्ये जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर ह्या देवीची उपासना करायची आहे. या देवीचा लघुमंत्र असा आहे: ओम ह्रीं श्रीं मातंगे नमः. आणि ही उपासनाचा संबंध आहे ह्या देवीचा विशुद्ध आणि आज्ञाचक्र. म्हणून ह्या 2 चक्रांचे बीजमंत्र म्हणायचे आहे आणि मग रेकी घ्यायची आहे. उपासना करण्यासाठी ह्या देवीला हिरव्या रंगाची फुले व्हायची आहे. भजन तुम्ही म्हणू शकता किंवा मंत्रांचं गायन तुम्ही करू शकता आणि रेकीचं ध्यान तुम्ही करायचं आहे विशुद्ध आणि आज्ञाचक्रांचे बीजमंत्र म्हणून. ते बीजमंत्र असे: हम अम आम ईम ईम ओम ओम ह्लूम ह्लूम रूम रूम एम ऐं ओम औम अम आहा. आज्ञाचक्राचे बीजमंत्र: ओम हम क्षम. गुप्त नवरात्रीच्या 10व्या दिवशी देवी कमला यांची उपासना करण्यात येते. त्यांचे स्वरूप असे आहे की त्या कमळावर विराजमान झालेल्या आहेत. लक्ष्मी स्वरूप असलेल्या ह्या देवी ज्यांच्या उपासनेने भक्ताला समृद्धी, संतुलन आयुष्यामध्ये संतुलन मिळण्यासाठी मदत होते. पूर्ण कृतज्ञता देवीच्या या विविध स्वरूपांविषयी. आणि ह्या देवींचा मंत्र असा सांगितला जातो: ओम श्री कमलाये नमः. चक्र आहेत ती आहे मणिपूर आणि अनाहत चक्र. ह्या चक्रांवर रेकी घ्यायची आहे आणि उपासना या देवीला कमळ किंवा पिवळी फुले जी तिला अतिशय प्रिय आहे ती तुम्ही अर्पण करू शकता. तुपाचा दिवा लावायचा आहे. पूर्ण कृतज्ञतेने या देवीची प्रार्थना करायची आहे. समृद्धी आपल्या ह्या आयुष्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये पूर्ण ऐश्वर्य त्याच्या प्राप्तीसाठी या देवीची उपासना करण्यात येते आणि समृद्धीसाठीच रेकीचं ध्यान करायचं आहे. मणिपूर आणि अनाहत चक्राचे बीजमंत्र म्हणायचं आहे: रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. अनाहत चक्राचे बीजमंत्र: यम कम खम गम गम चम छम जम झम त्रम टम ठम डम ढम नम
त्रम टम ठम. खूप आभार मानायचे या दशमहाविद्यांचे प्रत्येक क्षणाला. खूप आभार, खूप आभार देवी सतींचे, या दशमहाविद्यांचे खूप खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आदिमाया आदिशक्ती यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे.